नालेसफाईवरून आणि महापालिकेतल्या एकंदरीतच माफिया राजवरून सध्या जुंपलेली आहे ती शिवसेना आणि भाजपमध्ये। आणि मुलांच्या बोबड्या बोलांना शिवसेना भीक घालत नाही असं प्रत्युत्तर शिवसेनेने भाजपचे खासदार किरीट सोमय्यांना दिलं। जय महाराष्ट्राच्या न्यूजरूम या विशेष कार्यक्रमात किरीट सोमय्यांनी पालिकेतील भ्रष्टाचारावरती बोट ठेवताना थेट मातोश्रीवरतीच हल्लाबोल केला होता। बॉस आणि वांद्र्याचा पीए असा आरोप केला होता। या आरोपामुळे शिवसेनेत चांगलीच खळबळ उडाली आहे। दरम्यान बॉस कुणाचा, शिवसेनेचा की भाजपचा असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे। सध्या मुंबई महापालिकामध्ये माफियांच्या ताब्यात आहेत आणि त्या बाबतीत मी फार स्पष्ट आहे। विद इन पार्टी पण डिस्कशनमध्ये कठोर निर्णय घ्यायला लावला आणि घेतला पार्टीने। माफिया राज संपवणार आणि मुंबई महापालिका मुंबईकरांना माफियांचा जे जे पकडून ठेवलंय त्यातनं मुक्त करणं। आता साले बहिणोईमध्ये जर मी सांगितलं तिथे सास बहुवर साजिद, तर या महापालिकेतला घोटाळ्यात सालावर पीए की साजिशावर आहे क्या? आणि त्यात मग त्या साले आणि पीएने कोणाच्या नावाने किती पैसा कुठे घेतला आणि कुठे ठेवला आहे हे कोण कोण साले कोण आहे म्हणजे लोकांना माहित नाही साले कोण आहे, पीए कोण आहे आणि साले कोण आहे। महाराष्ट्राच्या लोकांना पुतण्या आणि काका तर लगेच शरद पवार अजित पवार दिसतात। तसं ते भुजबळ बाप बेटा, तसं महाराष्ट्र आणि मुंबईकरांना सगळ्यांना माहित आहे साला कोण, पीए एकच फेमस आहेत बांद्रावाला। आता ते लहान मूल बोलतं ना कसं, त्याप्रमाणे जे आरोप झालेले आहेत लहान मुलाच्या बोबड्या बोलांसारखे, तर त्या आरोपाला आम्ही भीक घालत नाही। किरीट सोमय्या पण हा पण मी विचारतो की कोण बांद्रामध्ये राहणारे कोण साहेब, शिवसेनेचे साहेब पण तिकडे राहतात आणि भाजपचे पण साहेब तिकडे राहतात। तो किरीट सोमय्याला सांगायला पाहिजे की कोण साहेब, त्यांच्या पक्षाचे साहेब की त्यांचे सहयोगी पक्षाचे साहेब, त्यांचं नाव सांगा आम्हाला। आणि जे ते भ्रष्टाचार मध्ये सहभागी आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करा, फक्त आरोप लावू नका।